प्रेमाने मिटती मनाची अंतरे, प्रेमाला प्रेमाने पाहू चला. प्रेमाचा प्रवाही, प्रेमाचे भोवारे, प्रेमाची वादळे ती जरी. प्रेमाच्या लाटाया प्रेमाने वाहून, प्रेमाच्या तीराशी नीती तरी. प्रेमाचा चांदवा झरतो बेभान, प्रेमाचे उधाण झेलू चला. या इथे या. माझा भाऊ. अरे का बाबा परत परत त्रास देतोस? आजी खरंच कोणालाही त्रास द्यायचा नाहीये मला. हिचा बा आजारी आहे, सारखी आठवण काढत असतो हिची. आणि बापानं मुलीला जाण्याच्या आधी एकदा बघण्याची इच्छा व्यक्त केली तर काय चूक आहे? मला नाही यायचं. पण मला नाही घरी यायचं. असं कसं नाही घरी यायचं? आणि तुझ्या त्या मरणाऱ्या बापाला मी काय तोंड दाखवू? काय तोंड घेऊन घरी जाऊ मी? मी नंतर गुरुजींबरोबर येईन. आजी हे बघ, तू जा पुढे, मी हिला जयेश बरोबर पाठवून देते. हा तू जा. मी तोवर ओमदादांशी बोलून घेते. धना धना नको ना कोणालाही फोन लावूस. तुझा सख्खा भाऊ तुझ्यासमोर हात जोडून उभा आहे. थोडा तरी विश्वास ठेव, बिलीव कर. आणि जास्त न बोलता बॅग भर. चल 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 आपल्याला जायचंय. चल आज आपल्याला आपल्या हक्काच्या घरी जायचं. किती दिवस इथे आश्रितासारखी पडून राहणारेस? जिच्या घरी 10 लोक काम करतात ती इथे झाडू मारते. किती वाढली आहेस तू? लोक तुला खायला प्यायला तरी देतात का नीट? हे बघ, पण आता घाबरू नकोस. मी आलोय ना, आता आपल्याला आपल्या हक्काच्या घरी जायचंय. कुठे तुझी खोली? चल 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 चल. इकडे चल चल. वेळ नाही आपल्याकडे. चल लवकर. Your Honor, this petition has been filed by petitioner Dr. Sarita Patki against Dr. Shrikant Patki for divorce under section 13, subsection IA of Hindu Marriage Act 1955. हे पिटिशन वाचल्यानंतर असं लक्षात येतं की डॉक्टर सरिता पत्की यांचं असं म्हणणं आहे की डॉक्टर श्रीकांत पत्की यांचे रिस्पॉन्डंट नंबर 2 नयना थोरात यांच्याशी विवाहबाह्य संबंध आहेत आणि त्यांचा मुलगा भार्गव हा डॉक्टर श्रीकांत पत्कींचाच मुलगा आहे. या सगळ्यामुळे डॉक्टर सरिता पत्की यांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागलाय and Dr. Shrikant Patki has treated her with cruelty. डॉक्टर सरिता पत्की यांनी आपलं पिटिशन प्रूव्ह करण्यासाठी डॉक्युमेंटरी आणि ओरल एव्हिडन्स लीड केलाय. डॉक्युमेंट्स आर ऑन एक्झिबिट 20 to 32 and cross examination is on exhibit 56. Sir, this petition is liable to be dismissed forthwith. डॉक्टर सरिता पत्कींचं सगळ्यात मोठं कंटेन्शन हे होतं की भार्गव म्हणजे नयना थोरात यांचा मुलगा हा ऍक्च्युली डॉक्टर श्रीकांत पत्की यांचाच मुलगा आहे. DNA टेस्ट रिपोर्ट कोर्टात दाखल झालेत आणि त्यावरून हे क्लिअर झालंय की भार्गव हा नयना थोरात यांचे दिवंगत पती गिरीश थोरात यांचाच मुलगा आहे. डॉक्टर सरिता पत्कींना खूपच आश्चर्य वाटलेलं दिसतंय. बहुतेक त्यांच्या वकिलांनी त्यांना तसं क्लिअरली सांगितलेलं नसावं. त्यामुळे हे तर आता सिद्धच झालंय सर की डॉक्टर श्रीकांत पत्की हे भार्गवचे वडील नाही. दुसरं महत्वाचं कंटेन्शन असं होतं की डॉक्टर पत्की यांचं नयना थोरात यांच्यासोबत अफेअर चालू आहे आणि ते प्रूव्ह करण्यासाठी म्हणून भार्गवला कोर्टात बोलावण्यात आलं. त्याच्या साक्षीमध्ये असं रेफर झालंय की तो डॉक्टर पत्कींना डॉक्टर बाबा अशी हाक मारतो. पण माझं असं म्हणणं आहे सर की भार्गवच्या आयुष्यात वडील नावाची व्यक्ती मिसिंग आहे. त्या
त्यामुळे डॉक्टर पत्की त्याला जर वडिलांसारखे वाटले तर त्यात काही नवल नाही. परंतु आपलं बेसलेस कंटेन्शन सिद्ध करण्यासाठी डॉक्टर सरिता पत्कींनी त्या लहान मुलाच्या मनावर कोर्टासारख्या जागेचा काय परिणाम होऊ शकतो याचा जराही विचार न करता भार्गवला कोर्टात सादर करण्यासाठीचा अर्ज दाखल केला. त्यांनी आपली केस सिद्ध करण्यासाठी काही मेल्स आणि काही पत्र कोर्टासमोर आणले. पण त्यातल्या भाषेने असं ठामपणे सांगताच येऊ शकत नाही की ती एका प्रियकराने एका प्रेयसीला लिहिलेली पत्र आहेत. ह्या उलट माझी कोर्टाला अशी विनंती आहे की त्यांनी डॉक्टर सरिता पत्की यांनीच कोर्टापुढे दाखल केलेले डॉक्टर श्रीकांत पत्की यांचे बँक स्टेटमेंट्स पाहावेत. त्या एंट्रीज प्रमाणे डॉक्टर पत्कींच्या अकाउंट मधले पैसे नयना थोरात यांच्या अकाउंट मध्ये जमा झाल्याचं आपल्याला दिसून येईल. पण सर, कोर्टापुढे गिरीश थोरात यांचं डेथ सर्टिफिकेट सुद्धा आहे. त्या डेथ सर्टिफिकेटवरची तारीख बघावी आणि त्या तारखेनंतर डॉक्टर पत्कींच्या अकाउंट मधून डिडक्ट झालेली अमाऊंट बघावी. आपल्याला असं लक्षात येईल की गिरीश थोरात यांच्या मृत्यूनंतर नयनाच्या अकाउंट मध्ये आस्ता गायत ही रक्कम डॉक्टर पत्कींच्या अकाउंट मधून जमा होते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दिस फॅक्ट हॅज बीन ब्रॉट टू द नोटीस ऑफ द कोर्ट बाय डॉक्टर सरिता पत्की हरसेल्फ. त्यामुळे आपल्याला असं कुठल्याही परिस्थितीत म्हणता येऊ शकत नाही की डॉक्टर सरिता पत्कींना या गोष्टीची कल्पनाच नव्हती. आणि त्यानुसार डॉक्टर पत्कींचा नयनाला मदत करण्यामागचं इंटेन्शन सरिताला पूर्णपणे माहिती होतं. तिसरी गोष्ट, मी हॉस्पिटलचे डॉक्युमेंट्स फाईल केले. त्यानुसार डॉक्टर पत्कींनी एक रिलीज डीड एक्झिक्यूट केले. या रिलीज डीडच्या नावे त्यांनी संपूर्ण हॉस्पिटलच सरिता पत्कींच्या नावे केले. या उलट डॉक्टर सरिता पत्कींनी याच दाव्यामध्ये मेंटेनन्स साठीचा अर्ज दाखल केलाय. बट सर, कोर्टापुढे डॉक्टर सरिता पत्की यांचे इन्कम टॅक्स रिटर्न सुद्धा फाईल आहेत. त्यावरून आपल्याला हे क्लिअर कळतं की डॉक्टर सरिता पत्की यांचं इन्कम हे डॉक्टर श्रीकांत पत्की यांच्या इन्कम पेक्षा जास्त आहे. सो शी इज नॉट लायबल टू एनी काइंड ऑफ मेंटेनन्स. साहेब, आमचं एव्हिडन्स ऍफिडेव्हिट आपण रिफर करावं. त्यानुसार आम्ही नेहमीच असं म्हटलंय की आउट ऑफ द कोर्ट सेटलमेंट करायला आमची पूर्णपणे तयारी आहे. पण यांनी मात्र माझ्या पक्षकारांच्या या ऑफरचा कधीही सहानुभूतीने विचार केलेला नाही. सर, डॉक्टर पत्की यांचं जर नयनासोबत अफेअर असतं तर खरं म्हणजे डिवोर्सची केस त्यांनी सरिताच्या अगेन्स्ट फाईल करायला हवी होती. पण त्यांनी तसं काहीही केलेलं नाहीये, कारण मुळात त्यांना डिवोर्स नकोच आहे. या पिटिशन मध्ये दाखल केलेले सगळे आरोप हे अत्यंत बिनबुडाचे आहेत. सो या सगळ्या मुद्द्यांना लक्षात घेऊन माझी कोर्टाला अशी रिक्वेस्ट आहे की त्यांनी डॉक्टर सरिता पत्की यांचं हे डिवोर्स पिटिशन डिसमिस करावं. That's all, Your Honor. Thank you. जयेश, कुठे होतास तू? मी तुला किती फोन केले. कोण आहे? धनाचा भाऊ आलाय रे, आणि ही सगळी त्याची माणसं. त्यांना कुठे? नमस्कार जावई बापू. ए शंकरे, मी हात जोडतो, का बाबा मला त्रास देतोस तू? अहो, हा प्रश्न मी तुम्हाला विचारला पाहिजे. खूप उपकार झाले हो. तुम्ही माझ्या बहिणीला घेऊन इथे आलात आणि तिथे माझा बा अंथरुणाला खेळला. घेऊन जायला आलो बहिणीला परत.
अहो नाही नाही म्हणजे आता हे धनाचंच घर आहे ना. हो हो आमचं लग्न झालंय ना, आता लग्न झालं आमचं. काय काय पुरावा काय? हो, पुरावा आहे ना माझ्याकडे, रजिस्ट्रेशन आहे ना, पुरावा आहे ना. दाखव ना. दाखवतो, थांबा इथेच थांबा, मी आलो पुरावा देतो. काय पुरावा याच्या माझ्याकडे, लग्न झालं आमचं, लग्न झालंय. अरे खरंच लग्न झालंय की तुमचं? हो झालं, लग्न झालं ना आमचं. थांबवू नका. होत बसायचं, खाली बसायचं. जयेशराव, एक रिक्वेस्ट होती. फोन करू नका कोणाला. त्या दत्ता भाऊंना अजिबात नको. काय आहे, आमची बहीण आम्हाला जिवंत पाहिजे. येऊ मी? चल ना आजी, येतो. चला रे, चल चल. नको ना, रिक्वेस्ट केली ना मी. मला फोन करतो. कर बाबा, काहीतरी कर. पोलीस स्टेशनला जातो मी घेऊन. बाबा जा. या केसच्या सगळ्या फॅक्ट्स तर कोर्टाला माहिती आहेत. मी त्याचा पुनरुच्चार करून कोर्टाचा वेळ नाही वाया घालवणार. पण तरी या केस मधल्या काही ऍडमिशन्स आणि लीगल पॉइंट्स मी कोर्टाच्या नजरेसमोर आणून देतो. डॉक्टर श्रीकांत पत्की यांच्या क्रॉसमध्ये बरीच अशी ऍडमिशन्स आहेत ज्यामुळे हे सिद्ध होतं की श्रीकांत पत्की आणि नयना थोरात यांचे विवाह संबंध आहेत, विवाह बाह्य संबंध आहेत. आपण नयना थोरात यांची क्रॉस रेफर करावी, ज्यामध्ये त्यांनीच असं म्हटलंय, डॉक्टर सरिता पत्की यांनी त्यांना स्पष्टपणे सांगून सुद्धा त्यांनी डॉक्टर पत्की यांना भेटायचं थांबवलं नाही. एवढंच नाही तर पुढे जाऊन डॉक्टर पत्की यांनी नयना थोरात यांना जागा मिळवून दिली, त्यांना नोकरी मिळवून दिली. आजकाल रक्ताच्या नात्यासाठी एवढं कोणी करत नाही, तर मानलेल्या नात्यासाठी एवढं त्यांनी करायचं काहीच कारण नाही. डीएनए टेस्टचा रिपोर्ट जर आपण खरा मानला तरी सुद्धा ज्या उघडपणे त्यांनी मदत केली आहे श्रीमती नयना थोरात यांना, तेवढी उघड मदत त्यांनी कधीच त्यांच्या बायकोला केलेली दिसत नाही. त्यांच्या एव्हिडन्स मध्ये किंवा त्यांच्या रिटन स्टेटमेंट मध्ये त्याची त्यांनी दखलही घेतलेली नाही.
मानलेलं नातं रक्ताच्या किंवा कायदेशीर नात्याची बरोबरी कशी करू शकेल? डॉक्टर श्रीकांत पत्की आणि श्रीमती नयना थोरात यांचे विवाहबाह्य संबंध आहेत आणि त्यांनी यांना फसवलेलं आहे. सरिता पत्की यांना फसवलेलं आहे. मेंटेनन्सच्या बाबतीत माझं असं म्हणणं आहे की हिंदू लॉ प्रमाणे एव्हरी हजबंड इज लायबल टू मेंटेन हिज वाईफ. त्यामुळे मला असं वाटतं की सेक्शन 26 खाली आमचं मेंटेनन्सचं जे ऍप्लिकेशन आहे ते आपण मंजूर करावं. युअर ऑनर, एक मायनर करेक्शन करते. हे आता चुकून मेंटेनन्स ऍप्लिकेशन सेक्शन 26 असं म्हणाले, ते सेक्शन 25 असायला हवं. हा येस येस सॉरी 25 मी 26 म्हणालो का? सॉरी. हा सर, तर डॉक्टर पत्की रात्र नयना थोरात यांच्याशी फोनवर बोलतात. मी तसे डॉक्युमेंट्स आपल्या रेकॉर्डवरती फाईल केलेले आहेत. त्याचप्रमाणे ते कधी कधी रात्री त्यांच्या घरी राहतात. त्यात डॉक्टर सरिता पत्की यांची मानसिक अवस्था ढासळली असल्यामुळे खरं तर त्यांनी आधार द्यायला हवा होता, पण त्यांना आधार न देता ते त्यांची बाजू घेत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही डॉक्टर सरिता पत्की यांना डिवोर्स मिळवून द्यावा. नाही सॉरी सर. मला असं म्हणायचं नव्हतं की त्यांचं मानसिक संतुलन ढळलेलं आहे. त्या ठीक आहेत, त्या ओके आहेत. प्रॉब्लेम असा आहे, त्यांना डिवोर्स मिळवून आय सॉरी. तुम्ही सर ते प्लीज रेकॉर्डवर घेऊ नका सर. ऍक्च्युली यांच्या दोघांच्या वागण्यामुळे त्यांची मानसिक अवस्था ढासळली आहे. मानसिक अवस्था ढासळलेली नाहीच आहे त्यांची, ते ठीक आहेत. अस्वस्थ झाल्यात म्हणजे त्या डिस्टर्ब झाल्यात. म्हणून माझं डिवोर्स जे पिटिशन आहे ते तुम्ही ऍक्सेप्ट करावं आणि त्यांना डिवोर्स मिळवून द्यावा. सर, तुम्हाला कळलंय ना मला काय म्हणायचंय ते? ऑथॉरिटी दाखल करणार आहात का? नाहीतर मी जजमेंट आजच पास करून टाकतो. नो युअर ऑनर. ऍडव्होकेट देशमुख. येस सर. ही एक मेंटेनन्स वरची सुप्रीम कोर्टाची आणि एक दुसरी मेंटल हरासमेंटची ही सुद्धा सुप्रीम कोर्टाची. ऍडव्होकेट चौधरी, तुम्हाला रिप्लाय द्यायचा आहे? नो सर, आय एम obliged.
मी डिटेल जजमेंट नंतर पास करतो, बट दिस पेटिशन इज डिसमिस्ड. डॉक्टर सरिता पत्की यांना आपली बाजू सिद्ध करता आलेली नाही. na 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 na